हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता पितृपक्षामध्ये अविधवा नवमी येत आहे, जी 7 ऑक्टोबरला यावेळेस आहे. तर अविधवा नवमी म्हणजे काय? त्या दिवशी कुणाचं श्राद्ध केलं जातं? तर अविधवा नवमी ही ज्या विधवा न होता स्त्रिया वारलेल्या असतात, मरण पावलेल्या असतात, त्यांचं श्राद्ध त्या दिवशी केलं जातं. म्हणजे आपण त्यांना सौभाग्यवती स्त्रिया ज्या पतीच्या पूर्वी मरण पावलेल्या असतात, त्यांचं श्राद्ध अविधवा नवमीला आयव नवमी तिला म्हटलं जातं, त्या दिवशी केलं जातं. तर त्याचं जेवण, पित्रांचं जेवण त्या दिवशी काय बनवतात त्या दिवशी? तर जे आपण नॉर्मल पित्रांना बनवतो ते सगळं जेवण त्या दिवशी बनवलं जातं आणि त्याचा नैवेद्य हा त्यांना दिला जातो. त्याचप्रकारे आपण त्यांच्या म्हणजे जेवण करण्यासाठी एखाद्या स्त्रीला आपण आपल्या घरी बोलवू शकतो आणि तिला ते जेवण आपण देऊ शकतो. आणि तसं जर नसेल तर ते जे जेवणाचं ताट आपण त्यांचं वाढतो, तर ते आपण एखाद्या गाईला जरी खाऊ घातलं तरी चालतं. कारण की विधवा जे अविधवा नवमी आहे त्या दिवशी कावळ्याला जेवण घालतात, त्या दिवशी आपण गाईला ते पान जेवायला घालत असतो. कारण की हे विधवा नवमीचं श्राद्ध असतं, तर ते कावळ्याला न खाऊ घालता ते गाईला खाऊ घातलं जातं. तर आपण ज्या विधवा स्त्रिया असतात त्यांचं जसं त्यांच्या मरणाच्या म्हणजे मृत तारखेनुसार त्यांचं श्राद्ध केलं जातं. पण ज्या विधवा न होता वारलेल्या स्त्रिया असतात, पतीच्या पूर्वी वारलेल्या असतात, त्यांचं श्राद्ध हे याच नवमीला केलं जातं, म्हणजे अविधवा नवमीला केलं जातं. तर आपण जी स्त्री आपल्याकडे त्या दिवशी जेवणासाठी आपण बोलवलेली असते, आपण तिची ओटी पण भरू शकतो. म्हणजे तिला आपण काही सामान, ओटी न म्हणता त्याला आपण काही वस्तू तिला भेट देऊ शकतो. आपल्या घरी आल्यानंतर तिला आपण जी व्यक्ती आपल्या घरात वारलेली आहे तिच्या स्मरणार्थ आपण तिला साडी देऊ शकतो. ती व्यक्ती जे घालत असेल कपडे, तर ते आपण तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. तिच्या नावाने आपण त्या दिवशी दान करू शकतो. त्याच्यानंतर मंदिरामध्येही दान करता येतं, अन्नदान करता येतं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जी आपल्या घरातली बहीण, कोणाची आई, कोणाची मावशी, कोणाची काकू, आजी अशा जर वारलेल्या असतील, त्यांच्या नावे आपण दान करून त्यांच्या पित्र आपण त्या दिवशी घालत असतो. आणि तर जसं आपण नॉर्मल पित्रांना जे जेवण बनवतो तेच पित्रांचं त्या दिवशी जेवण बनवलं जातं आणि त्या स्त्रीला ते म्हणजे त्याचं पान ते पुजलं जातं त्या दिवशी. तर अविधवा नवमी हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये होतं की याच्याबद्दल काय आहे, तर खूप सोपं आहे, नावाप्रमाणेच आहे. आणि त्या दिवशी फक्त ज्या सौभाग्यवती स्त्रिया मृत पावलेल्या असतात त्यांचं श्राद्ध घातलं जातं आणि आपण त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला जेवायला बोलवू शकतो. नाही आली तर गाईला ते आपल्याला खाऊ घालता येतं. त्याचबरोबर त्या स्त्रीच्या नावाने आपण अनाथ आश्रमात, महिला आश्रमात, वृद्धाश्रमात पण जेवण देऊ शकतो. अशा प्रकारे आपण अन्नदानही त्या दिवशी करू शकतो. तर ब्राह्मणांना पण आपण दान करू शकतो. तर अशा प्रकारे जी तिचा ज्या इच्छा असतात त्या अपूर्ण असतात किंवा त्यांचे राहिलेले कामं पूर्ण असतात, काही सुप्त इच्छा असतात. प्रत्येक व्यक्ती हा जीवनात आल्यानंतर त्याच्या इच्छा या कधीच पूर्ण होत नसतात, काही ना काही त्यांचं मागे राहूनच जातं. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे गेल्यानंतर त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळावी, शांती मिळावी, त्यांना गती मिळावी, म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. तसंच जी स्त्री असते तिचा जीव हा संसारामध्ये खूप असतो, अटकलेला असतो, मुलांमध्ये अटकलेला असतो, संसारात अटकलेला असतो, पतीमध्ये अटकलेला असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला तिचं जे श्राद्ध असतं, तिचं जे पितृजेवण तिचं जे घालतो आपण, तर ते आपण मनोभावे करायला पाहिजे की जेणेकरून तिला त्या याच्यातून मुक्ती मिळेल आणि ती आपल्याला खूप सारे आशीर्वाद देईल. कारण की हे आपल्याला नंतर खूप नडत असतं, आपण जर ते व्यवस्थित केलं नाही तर. त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या पद्धतीने तुम्ही अविधवा नवमीच्या दिवशी ज्याच्या घरामध्ये असं झालेलं असेल त्यांनी नक्की चांगल्या पद्धतीने, आई बहीण कोणीही कोणाचंही असं त्या घरात झालेलं असेल तर त्यांनी मनोभावे त्या दिवशी ते श्राद्ध करा आणि तुम्हालाही त्यांचे खूप आशीर्वाद मिळतील मृत आत्म्याचे आणि त्यांच्याही आत्म्याला शांती मिळते, मुक्ती मिळते, त्यांना गती मिळते. ते भरभरून आशीर्वाद आपल्याला देत असतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर मग चला पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.